नागरी सुविधांपासून सातपूरकर वंचित, फलकाने वेधलं नाशिककरांचं लक्ष। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील स्थानिक रहिवाशांना नागरी सुविधा पुरवायला हव्यात, मात्र शहरातील सातपूर श्रमिक नगर परिसरात प्रभाग क्रमांक 9 मध्ये असं होताना दिसत नाही। केवळ स्मार्ट सिटीचा गाजावाजा एकीकडे होताना पाहायला मिळालंय, तर प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेत असून नाशिक महानगरपालिका डोळेझाक करत नागरिकांच्या सातपूर परिसरात समस्या जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे। याबाबत सातपूर भागात सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी जागोजागी फलक लावण्यानं सध्या या फलकांची नाशिक शहरासह नाशिक महानगरपालिकेत देखील चर्चा होते। या फलकाने संपूर्ण नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलंय। नाशिक महानगरपालिकेला आता तरी जाग येईल का? नाशिक महानगरपालिका जनतेच्या समस्या सोडविल का? सुधारणा होतील का? लोकांकडून टॅक्स घेतला जातो, टॅक्स वसूल केला जातो, असं घणाघात सामाजिक कार्यकर्ते कल्पेश काडेकर यांनी केला। 1992 पासून आपल्या इथे नगरसेवक आहेत। 1992 पासून नगरसेवक असताना आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर श्रमिक नगरला यांनी कधी गृहीतच धरलेलं नाही। श्रमिक नगर पूर्ण वाईट टाकलेलं आहे। श्रमिक नगर म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे। माहेरघर म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही। आज तुम्ही बघत असाल तर श्रमिक नगरमध्ये एवढे कचऱ्याचे ढिगार आहेत का विचारू नका। त्या कचऱ्याच्या ढिगारामुळे मलेरिया सारखे आजार, डेंग्यू सारखे आजार होत आहेत। प्रशासन फक्त बॅनर लावून जनजागृती करते, पण ज्यावेळेस जागेवर ॲक्च्युली काम करायचं आहे तिथे प्रशासन किंवा नगरपालिकेची माणसं येत नाही आहेत। काही नगरपालिकेची माणसं असे आहेत सातपूरचे का ते फक्त काही स्थानिक नगरसेवकांचा फोन आल्यानंतर त्यांच्यापुरतंच काम केलं जातं। आता माणसं झाडण्यासाठी सफाई कामगार भरपूर आहेत, पण ह्या प्रभागामध्ये एकही सफाई कामगार नाही। जो आहे तो फक्त हा एवढा एरिया फक्त साफ करण्यासाठी माणूस लावलेला आहे। बाकीच्या ठिकाणी माणसं राहत नाही का? बाकीची माणसं घरपट्टी भरत नाही का? तुम्ही त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कर वसुली करत नाही का? एवढं सगळं जर सर्वसामान्य जनता देते आहे, तुम्ही फक्त काही लोकांच्या निवडक लोकांच्या इथे जर काम करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या तर तुम्हाला ते निवडक लोक पगार न देत असतात, तुम्हाला सर्वसामान्यांच्या टॅक्सेसमधून तुम्हाला पगार दिला जातो। आणि नगरपालिकेच्या लोकांनी भानावर यावं। आणि हे जे एवढे जिवंत झरे वाहत आहेत आपल्या इथे, लोकांना पाण्याचे झरे भेटत नाही। आमच्या प्रभाग 9ला एवढं सौभाग्य लाभलेलं आहे का ड्रेनेजचे सुद्धा जिवंत झरे आम्हाला बघायला भेटत आहेत। आता आमची घरं आम्हाला इथून विकून जायची वेळ आलेली आहे। ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे, तरीसुद्धा प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे। आता तरी मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी माझ्या मागण्या मागितलेल्या आहेत, आणि ह्या जर लवकर 8 दिवसाच्या आत पूर्ण नाही झाल्या तर नगरपालिकेत पूर्ण प्रभागाला घेऊन मी आंदोलनाला बसणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।